मित्रांनो, आपली शॉर्ट ट्रिप चालू झालेली आहे आणि आम्ही जाणार आहोत आता शिर्डीला. म्हणजे सकाळी पोचणार शिर्डीला. आमची बस आलेली आहे, ते दाखवतो आम्ही. बसमध्ये आम्ही 3 जण जाणार आहेत, मी, स्तुती आणि जान्हवी. मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 12 आणि तुम्हाला जर सांगितलं की आम्ही चाललो आहेत शिर्डी शनी शिंगणापूरला. आम्ही फक्त 3 जण चाललेलो आहेत शिर्डी शनी शिंगणापूरला. आणि आता थांबलेलो आहोत या हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव आहे हॉटेल स्टार ऑफ हायवे. डिनरसाठी थांबलेलो आहोत आणि एक आईस्क्रीम घेतले सगळ्यांनी ठिकाणी आणि एक पॉपकॉर्न. हे खाऊन आता सकाळी 4 वाजता आपण पोचणार आहोत शिर्डीला. त्याच्यानंतर शनी शिंगणापूरला. देवळात तर काय व्हिडिओ काढायला भेटणार नाही आहे, कारण बाहेरच मोबाईल ठेवतात आणि बसमध्ये सुद्धा अंधारात सुद्धा काय व्हिडिओग्राफी करायला भेटणार नाही आहे. तर पुढचा प्रवास कसा होणार आहे ते आम्ही शिर्डी पोचल्यानंतर बघूया. काय झाले साईबाबाचं दर्शन खूप छान झालं, लवकर पण झालं. ॲक्च्युली आम्हाला 2 वाजून 40 मिनिटांनी बसने सोडलं होतं, तर खूपच लवकर आम्ही आलो इथे. आम्ही टुरिस्ट बसने आलो, त्यामुळे त्यांनी आम्हाला हॉटेलला सोडलं. हॉटेलमध्येच बेसमेंटमध्ये आंघोळची सोय होती. आंघोळ केली, तिथेच लॉकर आहे आणि मोबाईल ठेवायला पण जागा आहे. लॉकरचे 30 रुपये घेतात आणि आंघोळचे 30 रुपये घेतात, लॉकर फ्री असतात. तर ते झालं आणि 2:40ला सोडलं. 3-3:30ला आम्ही तिकडनं निघालो, लाईनीमध्ये उभं राहिलो. तिकडनं पुढे गेलं की 6 नंबर गेट लागतं. 6 नंबर गेटमधनं आम्ही आतमध्ये गेलो आणि खूपच जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे लवकर दर्शन झालं. काकड आरती 5 वाजताची काकड आरती असते, ती मिळाली. पूर्ण काकड आरतीचं दर्शन झालं आणि आत्ता दर्शन घेऊन आम्ही 7:30ला बरोबर 7:30ला बाहेर पडलो. तर मागे बघू शकता, माझ्या मागे बघू शकता, एक खूप मोठी मूर्ती आहे, साईबाबाची मूर्ती आहे. या साईडला जर तुम्ही गेलात तर इकडे बसस्टँड आहे, एस टी बसस्टँड आहे. तिकडे बसनेसुद्धा येऊ शकता, एस टी बसनेसुद्धा येऊ शकता, ट्रॅव्हलिंगसुद्धा येऊ शकता. पण 1 डे पिकनिक करायची असेल तर ते लोक शिर्डी शनी शिंगणापूर एका दिवसामध्ये होतं. रात्री बस निघते, सकाळी पोचते. आणि आता आम्हाला 8:45 वाजता बोलवलं आहे शनी शिंगणापूरला जाण्यासाठी. तर तिकडे शनी गेल्यानंतर जवळजवळ 1-2 तासांनी शनी शिंगणापूरला पोहोचू आणि संध्याकाळी 4 ते 5 वाजता परत आम्ही परतीचा प्रवास करू. सांगायचं म्हणजे तुम्ही जर कोणाला इथे येणार असणार तर त्यांना एक सांगायचं आहे की कोणी फूल, प्रसाद किंवा कोणतेही साहित्य घेऊन जाऊ नका, कारण गेटवरच अडवतात आणि गेटवरच प्रसाद, फूल वगैरे घेऊन सरळ ते डस्टबिनमध्ये टाकतात. तर कोणी फूल वगैरे घेऊन नका. इथे 10,000 रुपये स्वस्तामध्ये गुलाबाची फुलं मिळतात, पण ते घेऊन जे सिक्युरिटीवाले असतात पहिल्याच गेटवर तुम्हाला घेऊन ते डस्टबिनमध्ये टाकणार, तर तुमचे पैसे वेस्ट होणार. तर कोणी असे पैसे वाया घालू नये. त्यापेक्षा आतमध्ये जाऊन जे दक्षिणा आहे तिथे दक्षिणामध्ये टाकावे. दर्शन झाल्यानंतर गेटमधून बाहेर आल्यावर प्रत्येक गेटवर प्रसादासाठी काउंटर उभे काढलेले आहेत. तिथे 25 रुपयाला 2 लाडू मिळतात. ते सुद्धा एकदम इझिली मिळतात, काही गर्दी नसते. तर असा होता आमचा शिर्डी दर्शन. याच्या पुढे आणखीन आतमध्ये एक थोडंसं मार्केट आहे, तिकडे बघूया आपण काय एक्सप्लोर करायला मिळतं का. आता आपण जाणार आहोत त्या मार्केटमध्ये. तर मित्रांनो, आपण बाहेर आलेलो आहोत आणि हा बाहेरचा परिसर आहे. इकडे अशी छोटी छोटी दुकानं आहेत आणि असे लोक लावायला येतात. तर इथे शॉपिंग करू शकता. पेढे वगैरे, प्रसाद वगैरे मिळतो इकडे पण बाहेर.
पण जो मंदिराचा लाडू आहे तो त्यांच्या काउंटरलाच मिळतो, मंदिराच्या काउंटरलाच मिळतो गेटच्या बाहेर. आणि इथे अशी दुकानं आहेत. आहोत मंदिराच्या, साईबाबा मंदिराच्या पूर्ण बॅक साईडला. इकडे दुकान आहेत आणि पुढे आणखीन काहीतरी देवळं आहेत. ती बघूया आता कसे आहेत ते. तर आता जान्हवी गेले द्वारकामाईचं दर्शन घ्यायला. तर ते ॲक्च्युली मोबाईल घेऊन गेले होते, तर मोबाईल अलाउड नाही आतमध्ये जायला. तर चालली आता द्वारकामाईचं दर्शन घ्यायला. इथे द्वारकामाईचं मंदिर आहे. तर हे द्वारकामाईचं मंदिर आहे, आतमध्ये गेले आहेत. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून मोबाईल घेऊन. इथे चावटी आहे, श्री चावटी, चावडी. इकडे आहे चावडी. आता द्वारकामाईचं दर्शन झालेलं आहे आणि आता चालले चावडीला. ये ना. काय बघितलं? काय बघितलं आणि काय? मित्रांनो, खूप भूक लागली होती, सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. तर आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये आणि पहिली डिश आली आहे कांदे पोहे, मिसळपाव, वडा सांबार आणि मसाला डोसा सगळं मागवलं आहे. आता थोडं एक एक खाऊया, खूप भूक लागलेली आहे. हे मिसळपाव पण आलेली आहे. मिसळपाव तरी दिखाव म्हणतो तो. मित्रांनो, आता बसलो आहे मी बसमध्ये शनी शिंगणापूर जायला. बस आली आहे, आपण बसलो आहे बसमध्ये. आता आपण जाणार इकडनं शनी शिंगणापूर. चला मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो शनी शिंगणापूरला. ही आमची बस आहे मागे. आणि आता ते म्हणतात की त्यांचा एक माणूस येईल, तो आम्हाला गेट दाखवेल आणि त्या गेटमधनं आम्हाला जायचं आहे आणि सगळ्यांनी एकत्र यायचं. तर आम्ही आता संध्याकाळी जातो आहे. तिथे फोटो अलाउड आहे, कॅमेरा अलाउड आहे, तर आम्ही पुढचं पण आम्ही दाखवू. तर आपण शनी मंदिराकडे पोहोचलेलो. हे गेट नंबर 1 आहे. हे आता खूपच नवीन चेंजेस झालेले आहेत. हे गेट नंबर 1 आहे. इथे बाहेर चप्पल ठेवायला स्टँड पण आहे. खूप चेंजेस झालेले आहे. आता मी बऱ्याच वर्षानंतर आलेलो आहे. आता हे नवीनच अंडरग्राऊंड एंट्री चालू केलेली आहे.
कॅमेरा वगैरे सगळं आहे, पाण्याची सोय आहे, वॉशरूम पण आहे. खूपच चांगली सोय केलेली आहे. पहिली असं नव्हतं, पहिले डायरेक्ट मंदिराच्या इकडनंच एंट्री होती. आता हे नवीन बांधकाम केलेलं आहे, अंडरग्राऊंड आहे. इथून मंदिराकडनं जायचं असं खूपच छान केलेलं आहे. आपण बघता हे जे सामान घेतलेले आहे सगळं इथेच त्यांना टाकतं. नारळ टाकतात, नारळ इथे टाकतात, सामान इथे टाकायचं. पण हेच आहे काय तर बाहेरनं विकत घेतात, काही वस्तू पोचत नाही त्याच्या अगोदर वरच बाहेर टाकते. एन्जॉय करून घ्या. लवकर आलो ना आपण. बस जस्ट एंट्री केल्या केल्या इथेच शनी मंदिराचं शनीचं मूर्ती आहे, तर दर्शन लवकरच होणार आहे. तेल सुद्धा इथेच त्यांना व्हावं लागतं, मंदिरापर्यंत जायला देवापर्यंत जायला भेटत नाही. ते लिहिलेलं तेल येथे अर्पण करावे म्हणून. बघा सगळे तेल इकडेच टाकतात. काढ ना का ते शनी मंदिर आहे, शनीचं देव आहे आणि काही लोक वरती चढलेली आहेत. ते हनुमान मंदिर आहे. तो बहुत अच्छी तरह से दर्शन हुआ. जैसे कि वो लोग डराते हैं कि ऐसा होगा वैसा होगा, टाइम लगेगा, ये होगा, ऐसा कुछ नहीं है. आराम से दर्शन हुआ, कुछ तकलीफ नहीं, कुछ नहीं. अभी हम लोग अंदर जा रहे हैं और अंदर जाके बर्फी का प्रसाद आता है यहाँ पे, कोबरे का बर्फी का, वो लेंगे और जाके बस में बैठेंगे. हार्डली 10-15 मिनट में दर्शन होता है. तो अभी दर्शन करके हो गया है, मंदिर के बाहर आ गए हैं और अभी हम प्रसाद लेने जा रहे हैं. और चलो गॉगल क्या रखने के लिए लिया क्या? अभी डालती है हीरोइन है, अभी बाद में होने के बाद डालती है. वहाँ सामने बर्फी काउंटर है, लिखा भी है बर्फी प्रसाद बिक्री सेल. वहाँ से प्रसाद लेंगे और हम जाएंगे अभी बस में. बाय बाय.
साथ मिलता है, 20 रुपये का पैकेट है, अंदर में कुछ 2 या 3 बर्फी रहेगा या 4 बर्फी रहेंगे, देखते हैं कितना बर्फी है। तो ये बर्फी ली है। हमारा जो शॉर्ट ट्रिप था, एक दिन का ट्रिप था शिरडी शनि शिंगणापुर, उसका ब्लॉग मैं यहाँ पे ख़त्म कर रहा हूँ। और क्योंकि अभी हम जाएंगे बस में, बस निकलेंगे 1-2 घंटे में, लंच के लिए रुकेंगे और बाद में अराउंड 4-5 बजे तक हम लोग पहुँचेंगे घर पे, फिर हमारे घर पे। तो ये कि इसी के साथ मैं ये ब्लॉग यहाँ पे ख़त्म करता हूँ। आपको अच्छा लगे लाइक करें, सब्सक्राइब करें और शेयर करें। थैंक यू वेरी मच।